तर 2-3 दिवस झाले, आपण 2 दिवस झाले मुंबईमध्ये आहे, मग घुमून राहिलो तो. आता आपण जाणार आहे और हमको ये पसीना ज्याला आपण म्हणतो घाम 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 निघत आहे. खतरनाक ऊन आहे हे, समुद्राच्या काठाने असल्यामुळे खूपच ऊन आहे आणि बाजूनं तुम्ही Fire spreading all around my room. My world's so bright, it's hard to breathe, but that's all. तर मित्रांनो, आता फायनली चाललो आपण मंदिराकडे. आता वाजले 10, जवळजवळ 2 ते 3 तास लागणार आपल्याला दर्शन करायला. आता चाललो आपण दर्शन करायला. पहिले नाश्ता वगैरे करून घेऊ, सकाळपासून काहीच नाही खाल्लं, आणि मग जाऊ मंदिरात. तर चला. हॉल टूर. मित्रांनो, आपलं हॉटेल यामध्ये 3rd फ्लोअर आहे आपला रूम. हे पूर्ण हॉटेल SK पॅलेस. इकडे गाड्या वगैरे पार्किंग आहे. शिर्डी की बिल्डिंग. साई टेम्पलकडे जाण्याचा मार्ग. या शिर्डी परिसरामध्ये जेवण करण्याचा जो टाईम आहे तो सकाळी 10 पासून तर संध्याकाळी 10 पर्यंत आहे. यामध्ये तुम्ही या शिर्डी नगरीमध्ये जेवण करू शकता. सर्व भाविक भक्त शिर्डी नगरीत आलेले या प्रसादालयामध्ये प्रसाद ग्रहण करतात. या प्रसादाची कार्यक्षमता 10 ते 12,000 लोक एका वेळी जेवण प्रसाद घेऊ शकतात. प्रसादालयामध्ये एका दमाने 10,000 लोक एका सोबत प्रसाद घेऊ शकतात. मी तुम्हाला दाखवतो.
दुपारला मी आलो होतो जेवण करायला, पण मोबाईल काही अलाउड नव्हता, तर मी काही घेऊ नाही शकलो मोबाईल माझा तिकडे होता, आपल्या कुपनमध्ये ठेवला होता 5 रुपयामध्ये. मोबाईल मंदिरात सुद्धा नेऊ देत नाही, त्या कारणानं आपला मोबाईल ठेवला होता आपण कुपनमध्ये. गर्दीने पूर्ण भरलं होतं. आम्ही दुपारी आलो होतो तेव्हा हे पूर्ण कोर्स शेवटपर्यंत पूर्ण भरला होता. जवळजवळ एकादमाने 10,000 लोक इथे बसू शकते. बघा आता काहीच गर्दी नाही एवढी. इतर का कोणत्यात बसते 10,000 लोक ते 12,000 लोक एकादमाने जेवण करू शकतात या शिर्डी दरबारामध्ये, बघू शकता. जिथं LED वर लाईव्ह दर्शन चालू आहे. ज्या भाविक भक्तांना 4 घंटे, आपल्याला दर्शन करण्यासाठी 4 घंटे लागले आज. अरे बोलो, तर आपल्याला ट्रेनमधला भाऊ भेटला डबल वापस. क्या बोलते जा रे बा कल वापस. हो क्या करेंगे कल. हो ना, वही प्रॉब्लम हो गया थोड़ा. उधर दर्शन किया क्या तुम दोपहर में? चला चला किया ना साहेब. एकाच जमाने 10,000. बघा या कोणत्यापासून त्या कोणत्यापर्यंत नजर नाही पुरत तिथपर्यंत आहे पूर्ण टाटाचा. एका वेळेस 10,000. वा तिकडे साहेब असतात. पानी आ गया उधर से. चलो इधर का फुल हो गया. चलो पीछे फुल. एक स्टँजा फुल झाला 5,000चा. आता सेकंड एवढे 5,000 लोक आहे. 5,000 झाले फुल. एका लाईनमध्ये 33 जण बसते. एका लाईनमध्ये 33 अशा याच्यात 2 रो आहे. 33 म्हणजे एका वेळेस एका लाईनमध्ये 66 जण जेवण करू शकते. चला आपण चाललो आता. ह्या कोणत्याच आपल्या जागाने भेटली डायरेक्ट त्या कोणत्यात. बम आहे खतरनाक. पूर्ण फॅनची व्यवस्था आहे. खतरनाक लाईट वगैरे लावून. याचा टायमिंग आहे सकाळी 10 पासून संध्याकाळी 10 पर्यंत. केव्हाही या. शिर्डी निवासी याची म्हणजे मोफत बससुद्धा सुरू आहे. तुम्हाला भक्त निवासपासून मंदिराजवळपर्यंत आणि मंदिराजवळून प्रसादालयापर्यंत बस आहे उपलब्ध. बापाले का काय दिसत. प्रसादालयाच्या समोर निघताच डाव्या बाजूला साईबाबा यांची भव्य प्रचंड मोठी अशी मूर्ती आहे.
फायनली आपलं दर्शन करून झालं. आणि शिंगणापूरमध्ये आलो होतो आपण. पूजेचं सामान वगैरे घेतलं, पूजा केली. हे आहे समोरचा गेट, शनी शिंगणापूर प्रवेशद्वार. तर आपलं दर्शन वगैरे झालं. तर चला आपण जाऊ आता आपल्या बसकडे. शनी शिंगणापूर. स्ट्रॉबेरी या रेस्टॉरंटमध्ये आपण दुपारचं जेवण केलं. जेवण केल्यानंतर लगेच आम्ही प्रसादालयासमोर चादर टाकून या प्रसादालयाची परिसराचा लाभ घेतला. मस्त झाडी होती आणि त्यामध्ये आम्ही दोघं जण मस्त मोबाईल पाहत बसलेलो होतो. ज्या बसमध्ये आपण सध्या बसून आहे ही बस साई संस्थांची आहे आणि ही बस विसावा ते मंदिर आणि मंदिर ते प्रसादालय चालते. या बसचे कोणतेही तिकीट नाही. कुठेही घुमा, या 3 ठिकाणी ही बस चालते आणि या बसचा आम्ही खूप आनंद घेतला. आता आपण चाललेलो आहे मनमाडला. तिथून आपण मुंबईसाठी निघू. बाय.